कोल्हापुरातील लक्ष्मीबाई जरग विद्यामंदिर या शाळेत जागतिक टपाल दिनानिमित्त यूथ डेव्हलपमेंट फाउंडेशन आणि जरग फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं विद्यार्थ्यांमधील मानवता जागवणारा उपक्रम राबवण्यात आला. या शाळेतील विद्यार्थ्यांनी बीड जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पत्र लिहित त्यांना मानसिक ताकद देण्याचं काम केलंय. प्रिय बळीराजा, मी कोल्हापुरातल्या शाळेतला एक विद्यार्थी. महाराष्ट्र राज्य हे कृषीप्रधान राज्य आहे. आम्हाला ठाऊक आहे की या भूमीतील शेतकरी हा फक्त अन्नदाताच नाही, तर देशाच्या विकासाचा खरा आधार आहे, कणा आहे. पण गेल्या काही दिवसांपासून ओल्या दुष्काळाच्या रूपानं निसर्गानं महाराष्ट्राच्या मातीत प्रचंड कहर केलाय. विशेषतः मराठवाडा प्रदेशात अनियमित पाऊस आणि अतिवृष्टीमुळे हजारो एकर पिकं उद्ध्वस्त झाली आहेत. शेतकरी बांधवांच्या कष्टाचं सोनं करणारं पीक आता चिखलात माखून गुदमरून गेलंय. जनावरांसाठी चारा नाही, घरात उत्पन्न नाही आणि कर्जाचा बोजा पुन्हा बळीराजाच्याच छाताडावर कोसळलाय. तुमच्या डोळ्यातील आशेचा दिवा मंदावतोय आणि आत्मसन्मान राखून जगण्याची तुमची लढाई क्षणोक्षणी कठीण होत चालली आहे. ही अवस्था, व्यथा आम्हा विद्यार्थ्यांना देखील व्यथित करतीये. लाल मातीच्या शाहूनगरीतील कोल्हापुरातील आम्ही सर्व शालेय विद्यार्थी तुमच्या दुःखात सहभागी आहोत. आमच्या अन्नदात्यासाठी ईश्वराकडे प्रार्थना करीत आहोत. अशा आशयाची विद्यार्थ्यांनी लिहिलेली पत्र बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्यात आली आहेत. यूथ डेव्हलपमेंट फाउंडेशन आणि जरग फाउंडेशननं राबवलेल्या या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षकांसह राहुल चौधरी, वैभव जरग, निवास भोसले, चंद्रकांत कांडेकरी, शीतल नलवडे आदींनी परिश्रम घेतले.